हा व्हिडिओ पाहताना अशी कल्पना करा की त्या काळातील शिवनेरी असा असावा जिथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मले। 33 कोटी देवांच्या आणि हिंदू स्वराज्याच्या दैवताला महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला करोडो तोफांचा आणि लाखो मनांचा त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणांचा सह्याद्रीच्या रांगांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा। जय शिवराय मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा। दिवाळी म्हणजे आनंद, दिवाळी म्हणजे रोषणाई, दिवाळी म्हणजे अंधकाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण। आणि दिवाळी म्हणजे दिवाळीचे सुंदर असे किल्ले, कारण किल्ला हे शौर्याचं आणि धैर्याचं प्रतीक मानलं जातं। दिवाळीमध्ये किल्ल्याची प्रतिकृती साकारली जाते, कारण लहान मुलांना आपल्या गडकिल्ल्यांचा इतिहास तर कळतोच, पण त्यांच्या मनामध्ये सकारात्मकतेचं बीज रुजवण्याचं काम होतं। मित्रांनो, म्हणूनच आम्ही मागील 4 वर्षाप्रमाणे याही वर्षी युवा शिवशंभो कला मंडळ खैरवाडी येथील सर्व मुलांनी एकत्र येऊन शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरी या किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे। आपल्या राजांचा आणि महाराष्ट्राचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून दिवाळीमध्ये किल्ले बांधण्याची परंपरा सुरू झाली आणि हीच परंपरा पुढे नेण्याचं काम आम्ही करत आहोत। शंकराच्या पिंडीचा आकार मज लाभला, जीर्णनगरात माझा वाससदा राहिला, नाणेघाट डोंगर रांगेतला सदन वर्ग, जन्मला बाळ येथे शिवनेरी हा दुर्ग, जेथून अखंड स्वराज्याच्या उदयाची ठिणगी पडली आणि छत्रपती जन्माने ही भूमी पावन झाली। शिवनेरी म्हणजे महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात पुणे शहरापासून 105 किलोमीटर अंतरावर असलेला हे एक व्यापारी शहर आहे। नाणेघाट डोंगर रांगांमध्ये वसलेला हा गिरिदुर्ग, त्याची उंची जवळजवळ 3500 फूट इतकी आहे। पूर्वी नाणेघाट हा व्यापारासाठी महत्त्वाचा मानला जायचा, त्यावर नियंत्रणासाठी या दुर्गाची उत्पत्ती झाली असावी असा अंदाज आहे। 1629 माँसाहेब जिजाऊ गरोदर राहिले असताना त्यांना शहाजीराजे भोसले यांनी सुरक्षिततेसाठी 500 स्वारांसोबत एकाच रात्री शिवनेरीवर पाठवले। या गडावर शिवाई देवीचे मंदिरसुद्धा आहे आणि या देवीच्या नावावरूनच बाळाचे नाव ठेवायचे असे जिजाऊंनी ठरवले। आणि शके 1551 शुक्ल फाल्गुन वद्य तृतीयेला सूर्यास्तानंतर संबंध मुघलशाहीचा कर्दनकाळ, अन्यायाच्या गर्द अंधारात बुडलेल्या भूमीला पुन्हा प्रफुल्लित करण्यासाठी अंधाराला भेदून सारं जग प्रकाशमय करणाऱ्या प्रखर सूर्याचा सूर्योदय झाला। शिवनेरीवर शिवबा जन्मला आणि या भूमीला हक्काचा भूपती मिळाला। अशा या छत्रपतींच्या जन्माने पावन झालेल्या शिवनेरी किल्ल्याचे आम्ही केलेले छोटेसे सादरीकरण। राजांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा। वाघ आणि मराठे सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही, पण जर कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाही।